तुळजा योग निद्रेत गेली तेव्हापासून येवलूशा पोरीने सगळी संकट परतवून लावली. तुळजे, आता वेळ आलीये तुझी योग निद्रा पूर्ण व्हायची, पुन्हा तुझ्या मूळ रूपात अवतरण्याची. आता प्रतीक्षा संपली. अजून अंकुर फुटला नाहीये ह्याला. देवी, आपण तर सगळं योग्यच केलंय. आतापर्यंत या बीजाला अंकुर फुटायला हवे होते. हो, पण थोडा धीर धरूया. आता बी पेरले आहे तर अंकुर नक्की उगवणार. तुळजाईवर विश्वास ठेवूया. दुष्काळाचं संकट दूर करण्यासाठी ती आपल्या पाठीची आहे. ते खरंय, पण अंकुर फुटलेले नाहीयेत हेही दिसतंय. तुळजाईनेच अगदी थोड्या धान्यापासून एवढं पीठ आपल्या सगळ्यांना मिळवून दिलं. या बाबतीत सुद्धा ती नक्की मार्ग दाखवेल. देवी आई नक्की कौल देईल. चला, झाली का समधी तयारी? कसली तयारी? हो, असं काय करताय नंदलाल बाबा? आज सतीच्या कथेचा शेवटचा चरण आहे ना. उद्या आपण देवी आईची महाआरती करू. घाटाची काय परिस्थिती? ऐराचा अंकुर फुटले नाहीत अजून, पण या येळेला विश्वास आणि श्रद्धा दोन्ही बी आहे. तुम्ही बघाच, अंकुर नक्की फुटणार. बरं नंदलाल बाबा, ते आपल्याला बसायची व्यवस्था थोडी बदलायची होती. तुमची मदत लागेल, येता का जरा? हो हो, चल. तुळजाई, तू जगाला आधार देते, दुष्टांचा संहार करतेस. तू साकार, तू तारणहार आहेस. तू अशीच माझ्या पाठीशी राहा, म्हणजे हे संकट कुठलं कुठं पळून जाईल. तर मंडळी, देवी सतीनं हवन कुंडात उडी घेऊन आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या गर्विष्ठ पित्याला धडा शिकवण्यासाठी तिनं हे पाऊल उचललं. पण याचा त्रास एकाच व्यक्तीला होणार होता, ते म्हणजे भगवान महादेव. जलप्रवाह पावितस्थले गलीवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमड्डम निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनु पुनः शिव शिवम्. जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरि विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. अवतन नसलेल्या ठिकाणी जाऊ नये हे महादेवांनी सतीला सांगितलं होतं. त्याचे परिणाम वाईट होतील हेही सांगितलं होतं. पण सतीचा होता आपल्या पित्यावर थोडा जास्तच विश्वास. त्याच्याकडे पोहोचली होती करून मोठा प्रवास. आणि अवतन नसताना सुद्धा महादेवही दक्ष राजाच्या दारात जाऊन उभे राहिले. प्रजापती दक्ष, तुझ्यामुळे माझ्या प्रिय पत्नीचा प्राण गेला.
मी जी तुला शिक्षा देईन ती तुला भोगावी लागेल. तू जे काही केलंस त्याची किंमत तुला मोजावी लागेल. महादेवांनी प्रजापती दक्षला सुनावले, ललकारले, तुझी संपत्ती, तुझं ज्ञान, तुझी राजगादी आता तुला काहीही वाचवू शकणार नाही. तू मला काही करू शकत नाहीस. स्मशान जोगी तू मला शिक्षा देणार. गर्विष्ठ आहेस तू. हो, मी शिक्षा देणार, पण तुला स्पर्शही न करता. महादेवांनी आपटलेल्या जटेतून निर्माण झाला वीरभद्र. त्यानं दक्षाचा तो यज्ञ उद्ध्वस्त केला. दक्षाचा शिरच्छेद केला आणि त्याच्या गर्वाची शिक्षा त्याला दिली. पण महादेवांना मात्र या कशाशीच काहीही देणं घेणं नव्हतं. सतीच्या विरहाने ते व्याकुळ झाले होते. त्यांनी सतीचं ते कलेवर उचललं आणि ब्रह्मांडात क्रोधित होऊन फिरू लागले. त्यांच्या क्रोधाग्नीने अनेक विश्व ध्वस्त होऊ लागले. देवांना चिंता वाटायला लागली. महादेवांचा हा क्रोधाग्नी शांत करण्याची गरज आहे आणि ते करण्याची क्षमता फक्त एकाच देवामध्ये होती, ते म्हणजे भगवान विष्णू. भगवान विष्णुदेव महादेवांना रोखण्याची गरज आहे. त्यांचा क्रोध कमी नाही झाला तर सारी सृष्टी नष्ट होणार. देव विष्णू देवांकडे पोहोचले, म्हणाले, महादेवांचा हा क्रोधाग्नी शांत करण्याची गरज आहे, नाही तर सारी सृष्टीच नष्ट होईल. विष्णुदेव म्हणाले, अशक्य, केवळ अशक्य. विष्णुदेव म्हणाले, महादेव सतीचं कलेवर घेऊन फिरत आहेत, तोवर त्यांचा क्रोध कमी होणार नाही. त्यासाठी वेगळंच काहीतरी करावं लागणार आहे. आणि ते विष्णुदेवांना अनुचित वाटत होतं. विष्णुदेव म्हणाले, अनुचित आहे खरे, पण आमची हीच कृती उद्या विश्वाच्या कल्याणाचा मार्ग बनेल. महादेवांना या दुःखातून मुक्त करण्यासाठी विष्णुदेवांना सती मातेच्या देहाला भंग करावं लागलं. ते तुकडे ब्रह्मांडात विखुरले. ते वेगवेगळ्या 51 ठिकाणी पडले आणि ते तुकडे ज्या 51 ठिकाणी पडले त्या ठिकाणी 51 शक्तिपीठ निर्माण झाली. 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 जिथे ब्रह्मरंध्र पडलं तिथे हिंगलाज माता, मायांग पडलं ती कामाख्या. आणि आपल्या प्रांतापासून जवळ 3.5 शक्तिपीठ आहेत बर का. वक्षस्थळ जिथे पडलं तिथं आई रेणुका. सतीचा डोळा पडला तिथे आई अंबाबाई. उजवा बाहू जिथे पडला तिथे सप्तशृंगी माता. आणि जिथे सती मातेचा उजवा हात पडला तिथे आई तुळजा भवानी. 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 आई राजा. आई राजा उदो उदो. आई राजा उदो उदो.
हे काय होतंय अचानक? हे कसले अशुभ संकेत आहेत? मनोरमे, तू अशी बेशुद्ध कशी पडलीस? अगं उठ मनोरमा.